भंडारा जिल्ह्यात 261 धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून पणन महासंघाने यावर्षी सुमारे 31 लाख क्विंटल धान खरेदी केली होती। त्यातील 11 लाख पेक्षा अधिक क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली। मात्र त्यानंतर राईस मिल्स असोसिएशनने पुकारलेल्या संपामुळे भंडारा जिल्ह्यातील सुमारे 20 लाख क्विंटलपेक्षा अधिक धान अजूनही गोडाऊनमध्ये पडलेले आहे। एकट्याही भंडारा जिल्ह्याची समस्या नसून लगतच्या चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि धान उत्पादक जिल्ह्यातील ही समस्या आहे। राईस मिल असोसिएशनने पुकारलेल्या त्यांच्या विविध मागण्यांसाठी धानाची उचल बंद झालेली आहे। परिणामी गेल्या 6 महिन्यापासून बघू शकता अशा पद्धतीने गोडाऊन धानाने भरलेले आहेत। यामुळे यात तूट निर्माण होत आहे। एक चिंता धान खरेदी केंद्र चालकांमध्ये निर्माण झालेली आहे। एका या गोऱ्यामागे 3 ते 4 किलोची तूट असल्याने ही तूट कशी भरून निघेल असा एक त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित होत आहेत। आपल्यासोबत या धान खरेदी केंद्राचे संचालक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, काय तुमचं नाव आहे आणि धान खरेदी केंद्राच्या गोडाऊनमध्ये असं धान भरलेलं आहे, काय ही समस्या आहे? मी अमित मेश्राम, शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र चालक बगडा। या ठिकाणी पूर्व विदर्भामध्ये शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत आम्ही शासकीय धान खरेदी केंद्र चालवत असतो पणन महासंचालकांकडून। या ठिकाणी नोव्हेंबरपासून आम्ही धान खरेदी केंद्र चालू केलेले आहोत, परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धान आम्ही 13,000 क्विंटलची धान खरेदी केलेली आहे। परंतु अद्यापही जशा पद्धतीने धानाची उचल व्हायला पाहिजे जी शासनाकडून तशा पद्धतीने होत नाही। एका कट्ट्यामागे 40 किलोच्या कट्ट्यामागे आम्हाला 3 किलो 4 किलो अशी पद्धतीची घट येत आहे। आणि राईस मिलवाल्यांच्या जिल्ह्यामध्ये संप असल्यामुळे पूर्व विदर्भातल्या केंद्र चालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे। गोदाम भाडे वर्षानुवर्ष भेटत नाही। या ठिकाणी शासनाने याची दखल गंभीर स्वरूपात घेऊन केंद्र चालकांना समस्या सोडवावी ही मी एक केंद्र चालकाकडून मागणी करतो शासनाकडे। काय या संदर्भामध्ये तुम्ही पणन महा अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्यात का? काय त्यांचं म्हणणं आहे? पणन महासंचालक मुंबई, अन्न पुरवठा विभागाचे सचिव आहेत, कक्ष अधिकारी आहेत, अजून आमचे सारंग मॅडम आहेत, उपसचिव आहेत, जिल्हा पणन अधिकारी आहेत, जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत, जिल्हा अधिकारी आहेत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सगळ्यांना मी या सगळ्या संदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार केलेत। माझ्याकडे सगळे पत्र आहेत, मी तुम्हाला सांगू शकतो। या संदर्भात एकही अधिकारी किंवा शासन निर्णय घ्यायला तयार नाही आहे। सगळे वाऱ्यावर सोडून दिलेले आहे। अशा पद्धतीचे मोठे प्रमाणात नुकसान हा भुर्दंड केंद्रचालक सहन करत आहे। याची दखल स्वरूपात घ्यावी शासनाने मी विनंती करतो त्यांना। निश्चितच शेतकऱ्यांना शासकीय हमीभाव मिळावा यासाठी या केंद्र चालकांनी धान खरेदी केंद्र सुरू केलेत। मात्र आता त्यांच्याच समस्या ऐकून घेण्यासाठी शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आता केंद्र चालकांकडून होता। त्याच्यामुळे हे जे धान गोडाऊन भरलेले आहेत ही यातील धान तातडीने शासनाने उचलावे आणि त्यांना त्यांचा आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणी या धान खरेदी केंद्र चालकांकडून होत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।